वळूयात पुढच्या बातमीकडे। अजय बारस्कर यांनी मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्यावरती आरोप केले होते। यानंतर अजय बारस्कर यांच्यावरती मुंबईतील चर्चगेट परिसरामध्ये हल्ल्याचा प्रयत्न झाला। मरीन ड्राइव्ह पोलिसांनी हल्लेखोरांना अडवत ताब्यात घेतलं असून हे हल्लेखोर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते असल्याचं समजतंय। जरांगेंच्या विरोधात मुलाखती दिल्यानं काही जणांनी हल्ला केल्याचा आरोप बारस्करांनी केलाय। तर या प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेले गणेश ढोकळे पाटील आणि संदीप तनपुरे हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असल्याचं समजतंय। याविषयीचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडून। प्रणाली, अजय बारस्करांवरती हल्ल्याचा प्रयत्न झाला, आताचे काय अपडेट आहेत? आपल्याला माहिती आहे की बारस्कर महाराज जे आहेत, जे कीर्तनकार आहेत, त्यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी 2 दिवसांपूर्वी जरांगे पाटील यांच्या विरोधात भूमिका मांडली होती आणि तेव्हापासून सातत्यानं अशी भीती त्यांना सुद्धा वाटत होती किंवा पोलिसांना सुद्धा ती भीती जाणवल्या असल्यामुळं त्यांनी पोलीस संरक्षण दिलेलं होतं बारस्कर यांना। आणि काल संध्याकाळच्या सुमारामध्ये ही घटना घडलेली आहे। बारस्कर यांना शोधत ते सध्या राहत असलेल्या हॉटेलमध्ये काही 5 ते 6 जण पोहोचले आणि आम्हाला बारस्करांना भेटायचं असं त्यांनी सांगितलं। परंतु बारस्करांचे एक सहकारी बाजूने जात असल्याचं बघून ही सगळी माणसं पळायला लागली आणि ती पळत असल्यामुळे लक्षात आलं की काहीतरी गौडबंगाल आहे आणि म्हणून पोलिसांनी त्या पळणाऱ्या लोकांना ताब्यात घेतलं आणि मग त्यावरून असं उघडकीस आलं की बारस्कर महाराजांवर हल्ला करण्याचा या लोकांचा प्लॅन होता। परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे तो प्लॅन उधळून लावण्यात आला। परंतु आता या प्रकरणामध्ये बारस्कर यांनी FIR दाखल केला आहे। ज्या 5 लोकांची नावं यामध्ये आहे ते 5ही जण नवी मुंबईचे आहेत आणि त्यापैकी 2 हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे सदस्य असल्याचं कळतं आहे। आणि त्यामुळे कुठेतरी मध्यंतरी ज्या सगळ्या चर्चा रंगलेल्या होत्या एकूणच की जरांगे पाटील यांना शरद पवार यांचं समर्थन आहे किंवा त्यांची फूस आहे किंवा हे जरांगेच्या पाठीमागे शरद पवार आहेत, असं जे काही मध्यंतरीच्या ज्या चर्चा चाललेल्या होत्या त्या पार्श्वभूमीवर या 2 व्यक्तींची नावं, जे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सदस्य आहे, यांची नावं पुढे येणं हे नक्कीच धक्कादायक आहे। या प्रकरणामध्ये आता नेमकी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाची काय भूमिका असते हे बघणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी प्रणाली, धन्यवाद या सविस्तर तपशिलासाठी। तेव्हा अजय बारस्करांवरती हल्ल्याचा प्रयत्न झाला आणि त्या संदर्भातले हे अपडेट आता आपण पाहिले। आणि आता